आपल्या जिल्ह्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार जे.टी. महाजन यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मूळ आपण पाहिले असेल की ज्यावेळेस ते एक जिल्ह्यामध्ये त्यांनी काम करत असताना आमदार झाल्यानंतर त्यांनी डोक्यामध्ये कल्पना आणली की शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय केला पाहिजे, त्यांच्याकरता एक पूरक व्यवसाय करण्याकरता त्या पद्धतीच्या गोष्टी उभ्या राहिल्या म्हणून त्यांनी दूध फेडरेशनची स्थापना या ठिकाणी केली। ते संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी होते, त्यांनी कारखान्याची या ठिकाणी स्थापना केली, त्याचबरोबर शेतकरी संघ त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये आणला। अशा पद्धतीनं काम या माणसांनी केलं। उच्च शिक्षित असून त्यांनी शेतीशी आपली नाळ जी ठेवलेली होती त्या शेतकऱ्यांचा हित जोपासण्याकरता वेगळे वेगळे उद्योग त्यांनी आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आमच्या सगळ्या संचालक मंडळ आणि आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी या पुतळ्याच्या अनावरणाचं उद्घाटन ठेवलेलं होतं। तो कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला। की पहिल्या लोकांना का करता आलं नाही। मी तर असं समजतो की एवढ्या पवित्र माणसाचा पुतळा हा गुलाबभाऊ सारखा एखादा मंत्री, गिरीशभाऊ सारखा नेता आणि चेअरमन मी असावं, हे सगळं संचालक मंडळ असावं, कदाचित यांच्यासाठी ह्या पुतळ्याचं काम बाकी ठेवलं असेल। इतक्या चांगल्या लोकांचा पुतळा करण्याचं प्रत्येकाच्या नशिबात नसतं। ते भाग्य आम्हा सगळ्या संचालकांना मिळालं, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे की स्वर्गीय जे.टी. दादांचा जर की रक्ताचा जरी आम्ही वारसदार नसलो तरी विचाराचे वारसदार म्हणून आज स्वर्गीय दादांच्या जन्मदिवसाच्या दिवशी, पवित्र अशा दिवशी त्यांना इथून नतमस्तक होऊन आदरांजली आम्ही इथं वाहतोय। विद्यार्थी दशेमध्ये असताना मला आठवतं की ज्यावेळेस जे.टी. दादा हे आमदार होते, मंत्री होते, त्यावेळेस आम्ही शिवसेनेचं काम करायचो आणि आमच्या थडीवरचे रामभुवांना असतील, मंगलांना असतील, लेखूदादा असतील, त्यांची अगदी परिचय आहे। दादांचं राहणीमान म्हणजे साधं धोतर, पंचात, शर्ट आणि डोक्यावरची टोपी, म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक शेतकरी आला अशा पद्धतीने चित्र त्यांच्या चेहऱ्यावरून आणि राहणीवरून जातात। तसं पाहिलं तर ते उच्च शिक्षित होते, पण त्यांची नाळ ही शेतीशी होती आणि शेतीबरोबर त्यांना ते हे लक्षात आलं होतं की शेतीला जर आपल्याला शेतकऱ्याला जर मोठं करायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये त्याला पूरक असे व्यवसाय आणावे लागतील। म्हणून त्यांनी दूध उत्पादक संघ असेल, शेतकी संघ असेल किंवा सहकारी साखर कारखाना असेल अशा सारख्या संस्था ह्या आणल्याच, पण त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेकरता सुद्धा त्यांनी त्या परिसरामध्ये शिक्षण व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणामध्ये संस्थांचं जाळं उभं केलं।